हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। आणि आज आपण चिकन 65 तयार केलेले आहे। तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण चिकन 65 तयार केलेले आहे, ते आज आपण बघणार आहे। चिकन आपण पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलेले आहे। पहिल्यांदा हळद पावडर, अद्रक लसूण पेस्ट, मसाला हो सगळं। चिकन आपण पहिल्यांदा पाणी घेऊन स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि चिकनला हळद मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट आणि चिकन 65 मसाला लावून आपण चिकनला चांगले एकत्र मिक्स करून घेत आहे। यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट पावडर टाकत आहे। हे सर्व मसाले माझे पिल्लू वैष्णवी टाकत आहे। यामध्ये आता 3 चमचे तांदळाचे पीठ तिने टाकलेले आहे। आता आपल्याला हे सर्व चिकनला एकत्र मिक्स करून लावून घ्यायचे आहेत। यामध्ये आता आपण कॉर्नफ्लॉवर टाकत आहे। हे सर्व मसाले आपण चिकनला चांगले एकत्र मिक्स करून लावून घेणार आहे। चिकन 65 तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे मसाले लावून चिकन 10-15 मिनिटे ठेवू शकता, पण मी या ठिकाणी मुलांना खाण्यासाठी चिकन 65 लगेच तळण्यासाठी घेतलेले आहे। आणि आता गरम तेलामध्ये जेवढे चिकनचे पीस बसतील तेवढे आपण तळण्यासाठी सोडत आहे। चिकन 65 तयार करण्यासाठी तेल आपल्याला चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आणि मग त्यामध्ये आपण चिकन तळण्यासाठी सोडणार आहे। मसाले लावलेले चिकन आपण दोन्ही बाजूनी चांगले तळून घेणार आहे। चिकन छानपैकी तळून झाल्यानंतर आपण ते आता एका चाळणीमध्ये काढून घेत आहे। राहिलेले चिकन आपण कढईमध्ये तळून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण 2 बॅचमध्ये चिकन 65 तळून घेतलेले आहे। तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही कधी चिकन 65 तयार केलेली आहे का नाही कमेंटमध्ये सांगा। तर आजची अतिशय साधी आणि सोपी चिकन 65 रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा। आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील। आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।